पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या हाय प्रोफाईल पोर्शे कार अपघात प्रकरणानं संपूर्ण देश ढवळून काढलेला। 2 निष्पाप आयटी इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या या गंभीर अपघातानंतर अल्पवयीन मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर करून रक्ताचे नमुने बदलण्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला। या संपूर्ण रक्ताचे नमुने बदलण्याच्या षडयंत्रातील एक मुख्य आरोपीला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला। आरोपीनं दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय। मात्र त्यानंतर या प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचं समोर येत आहे। कल्याणी नगर इथल्या अपघाताच्या रात्री अल्पवयीन आरोपीनं मद्यप्राशन केलं होतं की नाही हे लपवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचण्यात आला। ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरून रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी अटकेत असलेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या आरोपीनं अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतलेली। मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि न्याय व्यवस्थेला बगल देणारं असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता। यानंतर कायदेशीर प्रक्रियेअंती आरोपीची जामिनावर मुक्तता झाली आहे। दरम्यान या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीची महिनाभरापूर्वीच न्यायालयानं जामिनावर सुटका केली होती। अनेक कायदेशीर अडचणी आणि तुरुंगवास भोगल्यानंतर अग्रवाल कुटुंब तुरुंगातून बाहेर आलं। मात्र बाहेर येताच या कुटुंबानं सर्व नियम आणि सामाजिक नैतिकतेला केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे। तुरुंगातून सुटका होताच अग्रवाल कुटुंबानं एक जंगी पार्टी साजरी केल्याचा एक व्हिडिओ हा समोर आला। विशाल अग्रवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय। या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। यामुळे नेटिझन्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अग्रवाल कुटुंबाचा कथित मस्तवालपणा आणि पैशांचा उघड प्रदर्शन पुन्हा पाहायला मिळतंय। या व्हिडिओमध्ये मुख्य आरोपी विशाल अग्रवाल हा आपल्या पत्नीसह चक्क गळ्यात नोटांचे मोठे हार घालून डान्स करताना दिसतोय। मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्याच्या तालावर संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र येऊन जोरदार जल्लोष करत नाचताना दिसतंय। 2 निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या या भीषण अपघातानंतर आणि संपूर्ण देशभरात प्रचंड बदनामी होऊन सुद्धा अग्रवाल कुटुंबाच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही हेच या व्हिडिओवरून स्पष्ट होत असल्याचं नागरिक म्हणतायत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। अपघातातील पीडित आयटी इंजिनियर्सच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नसताना आरोपी कुटुंब मात्र पैशांच्या जोरावर अशा प्रकारे उघडपणे जल्लोष कसा करू शकतं असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। न्यायालयानं विशाल अग्रवाल याला अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला असताना या अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय। पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।